तुम्ही पाहू शकता किती छान हिरवागार असा फ्रेश मला कढीपत्ता भेटलेला आहे। मी इथूनच कढीपत्ता घेऊन आले, तर खूप छान कढीपत्ता होता। म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं हा छोटासा व्हिडिओ। तर मी कढीपत्ता धुवून घेतलेला आहे आणि ओट्यावरतीच असा छान सुकवून घेतला। एकही याच्यामध्ये पाण्याचा थेंब राहिलेला नाही आणि मी असा कढीपत्ता काढून घेत आहे आणि मी याला कसं स्टोअर करणार आहे आणि हा कढीपत्ता आपल्यासाठी किती गुणकारी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपला मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करू शकता। किती छान मी कढीपत्त्याची चटणी पण बनवलेली आहे आणि आपला हा कढीपत्ता कसा स्टोअर करायचा तर मी असं काढून घेतलेला आहे। इतका छान वास तर येत होता ना हाताचा पण असा कढीपत्ता काढताना, आणि असं सुंदर असं मी कढीपत्ता काढून घेतलेला आहे। बिलकुल याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही आणि काचेची भरणी एक स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि त्या काचेच्या भरणीमध्ये हा कढीपत्ता मी स्टोअर करणार आहे। तर आणखीन भरपूर अशा टिप्स आहेत, मी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा।